क्रिचॉफ व्होल्टेज लॉ साठी अगोदर स्टेटमेंट बघा. स्टेटमेंट हे इथे लिहिलेलं आहे, मी इथे मार्क केले स्टेटमेंट. स्टेटमेंट एकदम सोपं आहे. स्टेटमेंट काय सांगते रे? आयआर म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. ई म्हणजे काय? ईएमएफ. मग याला कसं रीड करायचं बघा. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स and algebraic sum of EMF is equal to 0. म्हणजे तुमच्या नेटवर्क मध्ये जेवढे पण पोटेन्शियल आहे, जेवढे पण EMF आहे, त्याची व्हॅल्यू किती घेणार? 0. हे झालं त्याचं स्टेटमेंट. नेक्स्ट त्याचे साइन कन्व्हेन्शन बघा. साइन कन्व्हेन्शन डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे हे तुमची ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोन्ही जर सेम असेल एका डायरेक्शनला, तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स आयआर काय घ्यायचं रे? निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह. सेम ला निगेटिव्ह, सेम ला निगेटिव्ह. आता डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि डायरेक्शन ऑफ करंट हे जर अपोजिट असतील तर काय घ्यायचं? पॉझिटिव्ह. म्हणजे ट्रेसिंगची डायरेक्शन समजा या साइडला आहे, करंटची डायरेक्शन या साइडला आहे, अपोजिट असतील पॉझिटिव्ह. अपोजिट साठी पॉझिटिव्ह, अपोजिट साठी पॉझिटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन कोणते होते? आयआर साठी. आयआर मध्ये सेम ला निगेटिव्ह, अपोजिट ला पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे साइन कन्व्हेन्शन ट्रॅव्हल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. समजा तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह कडे चाललात, इथं बघा G टू A जाताना निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललात तर EMF पॉझिटिव्ह घ्यायचं E1. आणि जर तुम्ही असं चाललात C टू D पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, तेव्हा काय घ्यायचं? निगेटिव्ह. जिथं तुम्ही चाललात ते साइन घ्यायचं. बघा ट्रॅव्हल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तर काय घेतलं? प्लस E1. ट्रॅव्हल फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर काय घेतलं? मायनस E1. हे झाले साइन कन्व्हेन्शन. स्टेटमेंट झालं साइन कन्व्हेन्शन. आता त्याचं एक्सप्लेनेशन. त्याचं स्टेटमेंट आणि साइन कन्व्हेन्शन झाल्याच्या नंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्सप्लेनेशन. आता बघा क्रिचॉफ व्होल्टेज लॉ साठी आपण एक्सप्लेनेशन घेऊ. एक्सप्लेनेशन घेताना मी काय करतो? एक नेटवर्क कन्सिडर करतो. नेटवर्क घेतल्यात A B F G A. हा लेफ्ट साइडचा रेक्टँगल घ्यायचा. ओके. मग हे बघायचं की त्या रेक्टँगल मध्ये रेजिस्टन्स किती आहे आणि त्याच्यातून जाणारा करंट किती आहे. इथे बघा A टू B मध्ये रेजिस्टन्स आहे R1, जाणारा करंट I1. B टू F मध्ये रेजिस्टन्स आहे R5, जाणारा करंट I3. F टू G मध्ये रेजिस्टन्स आहे R3, जाणारा करंट I1. त्याच्यानंतर एक बॅटरी लागली, नंतर परत A लागेल. याच्यात हे लक्षात ठेवायचं की आपली ट्रेसिंग आहे क्लॉकवाईज. आता चेक करा करंट कसा फिरत आहे. करंटची डायरेक्शन कशी राहते रे? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह. इथे बघा E1 च्या पॉझिटिव्हला निघाला हा करंट, इथून पास होईल, इथून A, नंतर B, नंतर F, G आणि परत E. आता जेव्हा आपण A टू B जाऊ, करंट आहे I1 R1 आणि करंटची डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन कशी आहे? सेम साठी काय सांगितलं? निगेटिव्ह. त्याच्यानंतर आपण चाललो B टू F, करंट पण B टू F आहे म्हणजे ह्या पण रेजिस्टन्स साठी निगेटिव्ह. आपण चाललो F टू G, करंट पण आहे F टू G, हा पण रेजिस्टन्स काय येते? निगेटिव्ह. म्हणजे हे तिन्ही रेजिस्टन्स काय येतात? मायनस. का तर तिन्ही साइडला कसं आहे? सेम. त्याच्यानंतर सेम आणि इकडे पण सेम ला मायनस. काय सेम पाहिजे? डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि डायरेक्शन ऑफ करंट. मग असं लिहायचं I1 R1 मायनस I3 R5 मायनस I1 R3 मायनस. बॅटरीला काय घ्या? प्लस. का तर आपण चाललो G टू A, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला चालला प्लस घ्यायचं. मग इथे बघा मायनस I1 R1 मायनस I3 R5 मायनस I1 R3 प्लस E1 इज इक्वल टू 0. हे मायनसचं पलीकडे घेऊन जा, काय होते? प्लस. सिंपल आहे. नेटवर्क कन्सिडर केला तर पहिले काय लक्षात ठेवायचे? रेजिस्टन्स,
त्याच्यातून जाणारा करंट, आपली डायरेक्शन, करंटची डायरेक्शन, बस याच्यावर तुमचा टोटल लॉ सॉल्व्ह होते. तर इकडे बघा P F D C B. आता आपली डायरेक्शन कशी आहे रे, अशी आहे, अँटी क्लॉकवाईज. करंट चेक करा कसा आहे, पॉझिटिव्ह टू कसा निघाला रे, परत निगेटिव्ह ला. म्हणजे आपली डायरेक्शन, करंटची डायरेक्शन कशी आहे, सेम 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 ला परत काय ते मायनस. मग कोण मोजायचं, I2 R2 मायनस, I3 R5 मायनस, I2 R4 मायनस, बॅटरी प्लस. का तर आपण निगेटिव्ह टू कसं चाललो, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे 3 रेजिस्टन्स, एक बॅटरी. आणि आपण काय कन्सिडर केलं लक्षात ठेवा, B F D C आणि B. याच्यामध्ये हे करंट रेजिस्टन्सचा कपल, हे करंट रेजिस्टन्सचा कपल आणि हे करंट रेजिस्टन्सचा कपल. तिन्ही काय येतात रे, मायनस येतात, मायनस. बॅटरीला काय येते रे, प्लस येते, प्लस. हा झाला किर्चॉफ व्होल्टेज लॉ, याचं स्टेटमेंट, साइन कन्व्हेन्शन, एक्सप्लेनेशन. ओके, हे झालं आपला व्होल्टेज लॉ.